नमस्कार. महा-एम-टी-व्हीमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. मी चंद्रशेखर नेने, आंतरराष्ट्रीय घडामोडींचा अभ्यासक. माझ्याबरोबर आलेख चाळके हे व्हिडिओग्राफर आहेत. कालच मी व्हिडिओ केला होता इस्रायल आणि हमास यांचं जे युद्ध सुरू झालं आहे. मी मुद्दाम इस्रायल आणि हमास असं म्हटलेलं आहे, कारण काल सांगितल्याप्रमाणे हमास ही एक दहशतवादी संघटना आहे. हे काही कुठलं राष्ट्र नाही आहे. पॅलेस्टाईन ज्यांच्याकरता हे लढत आहेत, त्या पॅलेस्टाईनचे 2 भाग आहेत सध्या इस्रायलमध्ये. एक भाग म्हणजे इस्रायलच्या आतमध्ये ज्याला वेस्ट बँक म्हणजे जॉर्डन नदीचा पश्चिम किनारा आणि त्याच्या शेजारची काही 2-4 गावं असा जो भाग आहे, त्याला वेस्ट बँक पॅलेस्टाईन म्हणतात. तिथे राज्य आहे ते हमास समर्थित राज्य नाही आहे. तिथे पॅलेस्टाईन लिबरेशन अथॉरिटी PLA म्हणून जे आहे त्यांचं राज्य आहे. महमूद अब्बास त्यांचे तिथले प्रमुख आहेत. आणि त्यांना गाझापट्टी जी आहे इस्रायलच्या पश्चिमेकडे, त्या गाझापट्टीमध्ये मात्र हमासनी या लोकांना हरवलं. या लोकांना म्हणजे PLAच्या लोकांना हरवलं. नुसतं हरवलं असं नाही, तर PLAचे जे कोणी अधिकारी होते, त्या अधिकाऱ्यांची गुप्त माहिती इस्रायलच्या मोसादला पुरवून त्यांच्याकरवी ते अधिकारी मारवले आणि स्वतःचं राज्य गाझामध्ये आणलं. तर गाझामध्ये पूर्णपणे हमास या दहशतवादी संघटनेचं राज्य आहे. तर आजची जी लढाई आहे ती हमास विरुद्ध इस्रायल आहे. तसंच लेबनॉनमध्ये जे पॅलेस्टाईनी शरणार्थी घुसलेले आहेत, त्यांच्या लीडरशिप तिथे हिजबुल्ला म्हणजे हिजब म्हणजे काळजी घेणं. देवाने काळजी घेतली, देवाक काळजी आपण म्हणतो ना, तशी ही लोकं. तर त्या हिजबुल्ला ही एक दुसरी दहशतवादी संस्था आहे. हिजबुल्लाला पूर्णपणे इराणचा साथ मिळतो, कारण जमिनीवरनं इराणमध्ये जायला त्यांच्याकडे डायरेक्ट मार्ग आहे. तर इराण त्यांना सिरिया आणि याच्या मार्गे शस्त्रास्त्र पुरवतं. तर त्या हिजबुल्लाशी सुद्धा इस्रायलची लढाई चालू आहे, इकडे हमासची चालू आहे. त्यामुळे अत्यंत क्लिअर इंडिकेशन आहे, की ही लढाई इस्रायल विरुद्ध दहशतवाद अशी आहे. दुर्दैवाची गोष्ट आहे, की बऱ्याच लोकांना हा प्रसंग नीट समजलेलाच नाही आहे. त्यांना अजूनही वाटतं, की ही लढाई इस्रायल विरुद्ध पॅलेस्टिनी राज्य, स्टेट ऑफ पॅलेस्टाईन अशी आहे. अशी ही लढाई नाही आहे, कारण स्टेट ऑफ पॅलेस्टाईन जर तुम्ही धरलंत, तर हमासला फक्त 17 ते 25% लोकांचा पाठिंबा आहे. मध्ये त्यांनी एक सर्व्हे केला होता, की पुढचं राज्य आलं तर हमासला राज्य द्यावं का? तर जवळ-जवळ 17% लोकांनी सांगितलं फक्त हमासला राज्य द्यावं. त्यांनासुद्धा हमासच्याकडे संपूर्ण पॅलेस्टाईनचं राज्य द्यावं असं वाटत नाही. कदाचित यामुळेच हमासला वाटलं असेल आपण काहीतरी अनेक नेत्रदीपक करून दाखवावं, म्हणजे लोकांमध्ये ठसवावं, की इस्रायल जर कोणाला घाबरतं तर फक्त हमासलाच घाबरतं, अशी एक शक्यता आहे. दुसरी एक शक्यता आहे जी मी अ, गेल्या व्हिडिओमध्ये थोडीफार त्याच्याकडे निर्देशन केलं होतं. भारत G20च्या वेळेला भारत आणि सौदी अरेबिया आणि अमेरिका आणखीन युरोपियन युनियन या सगळ्यांनी मिळून एक कॉरिडॉर करण्याचा निश्चय केला होता आणि तो कॉरिडॉर ज्याला इकॉनॉमिक कॉरिडॉर म्हणतात, मिडल ईस्ट युरोप इकॉनॉमिक कॉरिडॉर म्हणतात, इंडिया मिडल ईस्ट युरोप इकॉनॉमिक कॉरिडॉर. त्या कॉरिडॉरचा अर्थ असा होता, की मुंबईहून जहाजाने दुबईपर्यंत जाईल माल. दुबई किंवा अबुधाबी, अबुधाबीला तो रेल्वेमध्ये लादला जाईल. तिथनं अबुधाबीपासून सौदी अरेबिया मार्गे इस्रायलच्या हैफा बंदरापर्यंत रेल्वे लाईन टाकायची आहे. ते टाकण्याचं काम अर्थात भारतातले इंजिनियर्स करणार आहेत आणि तिथे पोचल्यानंतर तो माल पुन्हा जहाजावर लादला जाईल हैफा बंदरामध्ये आणि त्या जहाजावरनं तो युरोपला पोहोचेल. युरोपला ग्रीसमध्ये पिरेयस नावाचं जे अथेन्सच्या जवळचं मोठं बंदर आहे, त्या बंदरात तो माल उतरेल आणि तिथनं पुढे ट्रकनी तो माल युरोपातल्या जिथे-जिथे जायचा आहे तिथे जाईल. तर हा जो कॉरिडॉर आहे, हा चीनचा जो BRI आहे, BRI म्हणजे आपल्याला माहिती आहे बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह, त्याच्या विरुद्धात जातो, कारण चीनचा BRI याच्यातनं बंदच पडेल. शिवाय या मार्गामुळे इजिप्तलासुद्धा याचा प्रॉब्लेम आहे, कारण इजिप्तला सुएज कॅनॉलचा ट्रॅफिक कमी होईल. लोकं सध्या फक्त सुएज कॅनॉलने जाऊ शकतात. त्याच्याऐवजी या मार्गाने जर माल जायला लागला तर त्यांचा धंदा कमी होईल. आणि तुर्कस्तान भयंकरच संतापलं, कारण त्यांना याच्यातनं पूर्ण वगळण्यातच आलेलं आहे. तुर्कस्तान याच्यात कुठे येतच नाही. या सगळ्या कारणाकरता ही सगळी लोकं एकत्र झालेली आहेत आणि त्यांनी हा कसा थांबवायचा, तर याच्यात एक ज्याला म्हणतात ना कुठल्याही साखळीमध्ये एक दुवा थोडासा कच्चा असतो. याच्यातला कच्चा दुवा म्हणजे सौदी अरेबिया आणि इस्रायलची मैत्री हा आहे.
सौदी अरेबिया आणि इस्रायल याच्या आधी कधीच मित्र नव्हते. अजूनसुद्धा तसे मित्र नाही आहेत. पण असे संकेत मिळायला लागले होते, की मोहम्मद बिन सुलतान जे सध्या मोहम्मद बिन सलमान हे सौदी अरेबियाचे मुख्य जे झालेले आहेत, त्यांनी असं दर्शवलं आहे, की आम्हाला इस्रायलशी भांडण करायचं काही कारण नाही. खरं म्हणजे कारणच नाही, कारण सौदी अरेबियाची सीमा पण इस्रायलला लागून नाही आहे. तर आम्ही आमच्या प्रजेच्या कल्याणाकरता याच्यात भाग घेण्याला तयार आहोत. ह्यांनी ही सगळी बाकीची जी पार्टी तुम्हाला सांगितली, चीन, इराण, तुर्कस्तान, इजिप्त ही सगळी खवळलेली आहेत आणि याच्यामध्ये बिब्बा घालण्याकरता बहुतेक यांनी हमासला उठवलेलं आहे. कारण हमासला मदत कोण करतं? हमासला 2 प्रकारची मदत लागते. एक म्हणजे पैसे लागतात आणि दुसरं म्हणजे शस्त्रास्त्र, दारुगोळा लागतो. शस्त्रास्त्र म्हणण्यापेक्षा दारुगोळा. तुम्हाला एक गंमत सांगायची म्हणजे की ह्यांनी जे मिसाईल्स केली आहेत ना, सुरुवातीला यांनी मिसाईल्स कशाची केली माहिती आहे? गाझापट्टीमध्ये जेव्हा इस्रायलचं राज्य होतं, इस्रायलच्या ताब्यात जेव्हा गाझापट्टी होती, तेव्हा त्यांनी तिथे वॉटर सप्लाय लाईन टाकल्या होत्या. कारण इस्रायल ही फर्स्ट वर्ल्ड कंट्री आहे, तर उत्तम नळ, उत्तम पाणी वगैरे व्यवस्था त्यांनी दिल्या होत्या. ह्या लोकांनी त्या वॉटर सप्लाय लाईन उखडल्या, त्याचे पाईप काढले आणि त्या पाईपमध्ये दारुगोळा भरून त्याच्या मिसाईल्स केल्या. म्हणजे लोकांना पाणी नाही मिळालं तरी चालेल, पण मिसाईल मिळाली पाहिजे. ही जशी पाकिस्तानात लोकांना आटा नाही मिळाला तरी चालेल, पण ॲटम बॉम्ब पाहिजे, ही असली विधुळवाटी वृत्ती हमासची सुद्धा आहे. तर या प्रकारे त्यांनी ते केलं होतं. पण याच्याकरता जो दारुगोळा लागतो, तो कुठनं येतो? तर तो इराण त्यांना पुरवतो. पण गाझापट्टीत जायला एकच मार्ग आहे आणि तो म्हणजे जहाजाचा मार्ग. त्यामुळे इराण तो लेबनॉनच्या बंदरामध्ये नेतात आणि तिथून ते जहाजांनी गाझापट्टीत येतात. असा प्रकार सगळा तिथे चालू होता. तर गेल्या वेळेला इस्रायलनी त्याची कन्साइनमेंट पकडली होती वगैरे. पण अशी 5,000 रॉकेट हमास म्हणते की आम्ही 5,000 रॉकेट टाकली. इस्रायल म्हणते तुम्ही 2,200 रॉकेट टाकली आणि इस्रायलनी स्वतःचं संरक्षण करायला जो आयर्न डोम म्हणजे लोह छत्री जी बनवलेली आहे, लोह घुमट म्हणू आपण त्याला. तिथे अँटी मिसाईल त्यांच्याकडे जे आहेत म्हणजे मिसाईलला ट्रॅक करून मिसाईलच उडवून द्यायचं, ही जी पद्धती त्यांनी लावलेली आहे ती महाग आहे खूप पद्धती. पण तसे 12 युनिट्स त्यांनी इस्रायलभर विखरून ठेवलेले आहेत. पण त्यातले बरेचसे उत्तरेला लेबनॉनच्या बाजूला होते, कारण हिजबुल्लाचे लोकं ते मिसाईल जास्ती टाकायचे. परंतु त्यांचं असं म्हणणं आहे, की यांनी 96% मिसाईल आम्ही नष्ट केलेत. पण 4% मिसाईल जर अगदी 2200 मिसाईल जरी धरलं, तरी साधारण 100 ते 200 मिसाईल तर नक्कीच पडली इस्रायलमध्ये आणि इस्रायलमध्ये वस्ती इतकी घनदाट आहे, मी गेल्या ह्याच्यात सांगितलं होतं. त्यामुळे त्यांनी नुकसान होतं, प्रॉपर्टीचं नुकसान होतं, माणसं मरतात. पण इथेच थांबलेले नव्हते. हमासने यावेळेला त्यांचे गुंड सीमा ओलांडून इस्रायलमध्ये घुसवले होते आणि इस्रायलच्या सीमेवरती जी गावं होती, त्या गावकऱ्यांना अक्षरशः पकडून त्यांना होस्टेज म्हणजे त्यांचा त्यांचा जीव तुम्हाला वाचवायचा असला तर आमचे कैदी सोडा, या प्रकारची जी चालते, त्यांना ओलीस ठेवण्याकरता ते सगळे घेऊन गेले. आणि त्यातल्या बायकांवरती त्यांनी अत्याचार केले. त्या अत्याचाराचं शूटिंग आलेलं आहे. आता इतका भयानक विध्वंस त्यांनी केला आहे. मी गेल्या वेळेला सांगितलं होतं हे लोकं जनावराप्रमाणे वागतात. पण आपल्यापैकी अनेकांनी कमेंट्समध्ये लिहिलं आहे, की हा जनावरांचा अपमान आहे. कारण जनावरं कधीच बलात्कार करत नाहीत. त्याबद्दल मी माफी मागतो. हा जनावरांचा खरोखर अपमान होता. ही मंडळी जनावरांच्यापेक्षाही खालच्या दर्जाची आहेत. अत्यंत नीच अशी हैवानी प्रकृतीची ही मंडळी आहेत. हैवान या अरबी शब्दाचा अर्थ जनावर असाच आहे बरं का, एक तुम्हाला माहिती म्हणून सांगतो. बरं, तर त्यांना समर्थन कोण करतंय हे मात्र पाहण्यासारखं आहे. तर त्यांना समर्थन करतायत जगभरचे लेफ्टिस्ट, दहशतवादी, मुस्लिम देश आणि आपल्या इथले लेफ्टिस्ट. अहो, मी आत्ता वाचलं स्वरा भास्कर नावाची जी एक स्वतःला अभिनेत्री समजते, पण काय ती करते मला काही माहीत नाही. तर तिने याचं समर्थन केलं आहे. तुम्ही एक मनाशी विचार करा, उद्या भारतात जर ही घटना झाली आणि तुमच्या आया-बहिणींवरती जर असे अत्याचार झाले, तर ही स्वरा भास्कर साईडला उभे राहून टाळ्या पिटेल. कारण ही त्यांचं समर्थन करते. ही असली बिलावळ आपल्याला हवी आहे. असली लोकं आपल्याला नको आहेत आणि देव करो आणि काहीही होऊन यांचं राज्य कधीही भारतावर येऊ नये, अशी माझी इच्छा आहे. आता थोडंसं इस्रायल काय करतंय, इस्रायलनी त्यांच्यावरती जबरदस्त बॉम्ब हल्ले सुरू केलेत. इस्रायलकडे स्ट्राँग एअरफोर्स आहे, मिसाईल्स आहेत. त्यामुळे गाझापट्टी बेचिराख करण्याचा कार्यक्रम सध्या चालला आहे. लगेच जगभरची सगळी लेफ्टिस्ट पिलावळ जागृत झालेली आहे आणि गाझामध्ये कसं सिव्हिलियन मरतायत त्याची एकदम त्यांनी बोंबाबोंब सुरू केली आहे. पण असं कोणी म्हणत नाही आहे की गाझामध्ये सिव्हिलियन मरतायत, कारण हमासच्या लोकांनी इस्रायलवरती रॉकेट टाकले. त्या रॉकेटमध्ये सिव्हिलियन मेले. त्याच्यानंतर हमासचे गुंड सगळे इस्रायलमध्ये बॉर्डर ओलांडून गेले. त्यांनी हँग ग्लायडर काय वापरलेत, बुलडोझर काय वापरला आहे, हे तोडली, कंपाऊंड होतं ते कुंपण तोडलं आणि जाऊन आया-बहिणींवर अत्याचार केलेत आणि वृद्ध मुलं काही हे केले नाही, घरात घुसले, बंदुकी वापरल्या. त्याच्याआधी व्हिडिओज प्रस्तुत केलेले त्यांनी. मी सांगण्याची गरज नाही. आपण ते व्हिडिओ पाहिले तर आपल्याला लक्षात येईल त्यांनी काय केलं आहे ते. आणि असं त्यांनी केलं असूनसुद्धा त्यांना सपोर्ट करायला स्वरा भास्कर
अलीगढ मुस्लिम युनिव्हर्सिटीमध्ये त्यांच्या बाजूनी नारे लागले, हा प्रकार सुरू झालेला आहे. पण हे आजचं नाही आहे बरं का. थोडंसं मागे आपण जाऊया. इस्रायल तर त्यांना बेचिराग करणारच आहे. नेतान्याहूंनी सांगितलेलंच आहे, की त्यांनी कधीही विचार केला नव्हता, अशा प्रकारची शिक्षा आता त्यांना आम्ही देणार आहोत आणि ते देतीलच, त्यात वादच नाही आहे. परंतु आपल्या इथल्या लोकांना मात्र अजून इस्रायलचं कौतुक नसून कौतुक कोणाचं आहे, तर ते हमासच्या लोकांचं कौतुक आहे. आता ते काय सांगतात, की पॅलेस्टाईनी लोकांची भूमी ज्यूंनी व्यापली. हे अर्धसत्य आहे. मुळात ही भूमी ज्यूंचीच होती. त्याच्यानंतर त्यांच्यावरती 6व्या-7व्या शतकात जे हल्ले झाले, आधी ख्रिश्चनांनी त्यांना हाकलून लावलं, मग ख्रिश्चनांना मुस्लिमांनी हाकलून लावलं. ओटोमन साम्राज्याकडे जेव्हा तिथली स्वामित्व आलं, तेव्हा त्यांनी सगळ्या ज्यूंना हाकून लावलं. त्यामुळे ज्यूं तिथे उगीच 10-12 ज्यूज उरले असतील, इतकी कमी ज्यूंची संख्या झाली होती. पण दुसऱ्या महायुद्धाच्या नंतर युरोपमध्ये सगळीकडे ज्यूंचा जेव्हा छळ चालू होता, तेव्हा लोकांच्या युरोपियन राज्यकर्त्यांच्या लक्षात आलं, की यांना आपण खूप छळलेलं आहे. यांना कमीत कमी यांच्या मूळ भूमीत तरी राहायला द्यावं. आणि म्हणून त्यांनी पॅलेस्टाईनची फाळणी केली. पॅलेस्टाईनची फाळणी केल्यानंतर ही लोकं तिथे येऊन राहिली आणि त्यांनी इस्रायल नावाचा 1948 साली देश बनवला. त्या देशाची कल्पना अशी होती, त्यांचा जो पहिला पंतप्रधान होता डेव्हिड बेन गुरियन, त्यांनी सांगितलं होतं, की आमचा देश सेक्युलर असेल, इथे अरबही राहतील आणि ज्यूही राहतील आणि धर्माधिष्ठित सरकार इथे येणार नाही, अशी त्याची पूर्वीची कल्पना होती. आणि याला आइन्स्टाईनने सुद्धा पाठिंबा दर्शवलेला होता. 13 जून 1947 रोजी आइन्स्टाईननी पंडित नेहरूंना एक पत्र लिहिलं. 4 पानी पत्र त्यांनी लिहिलं होतं. त्यात त्यांनी ही सगळी पार्श्वभूमी विशद केली होती. नेहरूंचं त्यांनी कौतुक केलं होतं, की तुम्ही इथनं अस्पृश्यतेचं निवारण करताय, अमुक करताय, तमुक करताय, फार चांगली कामं करतायत. परंतु त्यांनी नेहरूंना विनंती केली होती, की युनोमध्ये मताला ठराव येणार आहे इस्रायल फॉर्मेशनचा, त्याच्याबद्दल तुम्ही त्या ठरावात तुम्ही भारत आणि इस्रायलच्या निर्मितीच्या बाजूने मत द्यावं. नेहरूंनी त्या पत्राला उत्तर पाठवलं आणि मत अजिबात दिलं नाही. कारण नेहरूंनी सांगितलं, आमच्या इथे खूप मुस्लिम पॉप्युलेशन आहे आणि हे कधी पाकिस्तान झाल्यानंतरचं काम, हे लक्षात ठेवा तुम्ही. पाकिस्तान झाल्यावर थेओरेटिकली भारतातले मुसलमान पाकिस्तानात जायला पाहिजे. पण काँग्रेसनी सांगितलं, नाही, नाही, मुसलमानांनी पाकिस्तानमुळे जायचंच नाही आहे. सगळ्यांनी गुण्यागोविंदाने इकडे-तिकडे राहायचं आहे. आणि त्यानंतर काय झालं आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. पण नेहरूंनी भारताचं मत मात्र इस्रायलच्या बाजूने तेव्हा टाकलं नव्हतं. नुसतं तेव्हाच नाही, संपूर्ण नेहरू खानदानांमध्ये इस्रायलचा द्वेष करण्याची परंपरा चालू होती. यासर अराफत हा जो पॅलेस्टाईन लिबरेशन ऑर्गनायझेशन, त्याची PLO ही दहशतवादीच संघटना होती. पुढे त्यांनी दहशतवादाचा एक नवीन संघटना बनवली, त्याचं नाव अल फताह ठेवलं होतं. ती लोकं दहशतवाद करायची आणि हा स्वतःला पंतप्रधान, राष्ट्राध्यक्ष वगैरे म्हणून असा बसला जाऊन. तर त्याला काँग्रेस सरकारने अत्यंत आदराने भारतात बोलवलं. 1988 साली तर काँग्रेस सरकारने त्याला नेहरू पीस प्राईज दिलं. म्हणजे नेहरू शांती पुरस्कार, जो जवळजवळ 1 कोटी रुपयाचा त्या काळी होता, तो त्याला राजीव गांधींच्या अध्यक्षतेखाली मिळाला. इंदिरा गांधी त्याला भाऊ मानायच्या. असल्या माणसाला, जो दहशतवादी होता, त्याचं आपण इथे स्वागत केलं. एका 26 जानेवारीच्या परेडमध्ये त्याला मुख्य पाहुणा म्हणून बोलवलं होतं. हे असला सगळा प्रकार भारताने केलेला आहे. त्याला एक विमान राजीव गांधींनी दिलं होतं. 747 बोईंग 747 जम्बो जेट त्याला वापरायला दिलं होतं. पण तो नीच माणूस, मी नीच माणूस का म्हणतो तेही जाणून घ्या. काश्मीरचा जेव्हा प्रश्न आला, तेव्हा युनायटेड नेशन्समध्ये पॅलेस्टाईन लिबरेशन ऑर्गनायझेशननी भारताच्या विरुद्ध मत दिलं. कारण तो म्हणला, काश्मीरचा मत आला की मी तुमच्या विरुद्धच आहे, कारण काश्मीर हा मुसलमानांचा प्रश्न आहे. मी प्रथम मुसलमान आहे, मग पॅलेस्टाईनी वगैरे. म्हणजे तुम्ही त्यांना कितीही दूध पाजा, ते शेवटी चावणारच आहेत. हे सुद्धा काँग्रेसला कळलं नाही, किंवा कदाचित काँग्रेसची इच्छाच असावी चावावं. स्वरा भास्करची कदाचित इच्छाच असावी, की भारतामध्येही असेच दंगे व्हावे आणि असे दंगे झाले की त्या टाळापिटीत साईडला उभ्या राहतील, की बघा बघा आम्ही सांगतच होतो की तुम्ही भारताचा मुस्लिम देश करा, नाही केलं तर हेच होणार तुमचं. मुस्लिम देश झाला की तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही. हे कठोर शब्द आहेत, परंतु आपण सगळ्यांनी डोळे उघडून अत्यंत सावधपणे या घटनेकडे बघितलं पाहिजे. ही घटना इस्रायलमध्ये आत्ता घडतीये, ते जात्यात आहेत, आपण सुपात आहोत. लक्षात ठेवा, आपल्या बाजूनी समोरचा देश जो आहे अत्यंत नालायक देश आहे आणि दहशतवादी हल्ले भारतावरती सध्या तो करत नाही, कारण पोटाला अन्न नाही आहे. पोटाला अन्न मिळालं, बाहेरनं मदत मिळाली की ते लगेच हेच कामं करतात. त्यांना दुसरं येतच नाही काही. दहशतवाद दहशतवाद आणि दहशतवाद एवढंच त्यांना येतं. देशामध्ये एक सुई त्यांना बनवता येत नाही, बंदुकी मात्र त्यांना बनवता येतात आणि त्या घेऊन लोकांना लुटणं हेच त्या पाकड्यांचं काम आहे. तेव्हा लक्षात ठेवा, पाकड्यांच्या बाजूची कुठलीही संस्था असली भारतामध्ये तर त्यांना जराही थारा इथे द्यायचा नाही. नाही तर आज जे इस्रायलमध्ये तुम्हाला पाहायला मिळालं,
ते उद्या तुम्हाला भारतात पाहायला मिळेल. हे लक्षात ठेवा. तुम्ही प्रत्येकजण विचार करा की तुमच्या घरावर जर अशा धाडी पडल्या तर तुम्ही काय करणार आहात? तुम्ही काही करणार नाही, तुम्ही रडणार आहात. तर तुमचं रडणं पाहून स्वरा भास्करसारखी हरामखोर लोकं पुष्कळ आहेत तशी. स्वरा भास्कर आहे, ती अरुंधती रॉय आहे, ती तिस्ता सेटलवाड, त्या सगळ्या खरं हसणार आहेत, हे लक्षात ठेवा. आणि त्याकरता सावध असा. पुढच्या हाका मुद्दाम मी सांगतो, ऐका, सावध ऐका पुढच्या हाका. हे मी मुद्दाम पुन्हा पुन्हा अधोरेखित करतोय की इस्रायलला तर आपण मदत केली नाही. एक शेवटची गोष्ट सांगायची आहे. 1971 सालची गोष्ट आहे. भारत-पाकिस्तान लढाई ऐन भरात येणार होती. आपल्याकडे दारुगोळ्याची कमतरता होती. सॅम मानेकशॉनी ही गोष्ट त्यांच्या ह्याच्यात सांगितलेली आहे. तर त्यांना अचानक एक फोन आला की आम्हाला माहिती आहे तुमच्याकडे दारुगोळ्याची कमतरता आहे. आम्ही 3 जहाजं पाठवलेली आहेत दारुगोळा भरलेली सबंध. ती फक्त तुमच्या बंदरात उतरून घ्या. ही आमच्याकडनं तुम्हाला गिफ्ट आहे. ठोका पाकिस्तानाला. जितकं जमेल तेवढं ठोका. ती जहाजं इस्रायलने पाठवली होती. आणि हे कधी? जेव्हा इस्रायलशी आपले राजनैतिक संबंधसुद्धा ठेवते. काँग्रेसला मुसलमानांची एवढी काळजी होती की इस्रायलचे राजनैतिक संबंधसुद्धा आपण ठेवणार नव्हतो, की असं मुसलमानांना वाटलं नाही पाहिजे की आपण जूनच्या बाजूने बोलतोय. असली बाणगुळं आपल्या इथे राज्यात आपण बसवली होती काँग्रेस नावाची. आता सुदैवाने ते काँग्रेस गेलेली आहे. आता इस्रायलशी राजनैतिक संबंधसुद्धा स्थापन झालेले आहेत. त्यांचा दूतावास आपल्याकडे, आपला दूतावास त्यांच्याकडे. नरेंद्र मोदींनी तर लढाई सुरू झाल्या ट्विट केलेलं आहे की भारताचा संपूर्णपणे पाठिंबा इस्रायलला आहे, कारण इस्रायलवर दहशतवादी हल्ला झालेला आहे. ज्या ज्या राष्ट्रांना लोकशाहीची चाड आहे त्या सगळ्या राष्ट्रांनी इस्रायलला संपूर्ण पाठिंबा जाहीर केलेला आहे. अमेरिकेने तर स्पेशल फोर्सेससुद्धा धाडू अशी सुद्धा भाषा केलेली आहे. लक्षात ठेवा, ही लढाई फक्त इस्रायल आणि त्यांचे शेजारी किंवा इस्रायल आणि हमासची नाही आहे. ही लढाई शांतिप्रिय, लोकशाहीप्रिय नागरिक, त्यांच्याविरुद्ध दहशतवादी नागरिक अशी आहे. देशात जगाची विभागणी सध्या दहशतवाद आणि दहशतवादाच्या विरुद्धची लोकशाही अशी झालेली आहे. आपण लोकशाहीच्या बाजूने आहोत. आपल्या इथली डावी पिलावळ ही लोकशाहीच्या बाजूने नाही आहे, ती कधीच नव्हती तशी. ते संविधान खतरे में हे किती बोलत असले तरी त्यांचा संविधानावर विश्वास नाही आहे. त्यांच्या कुठल्याच देशांमध्ये, मुसलमान देशात संविधान नाही आहे, कम्युनिस्ट देशात संविधान नाही आहे, त्यांचा याच्यावर विश्वास नाही आहे. तुम्हाला उल्लू बनवण्याकरता ते अशी भाषा करतात. हे लक्षात ठेवा. असं जर तुम्ही लक्षात ठेवलं नाही आणि ही सरकार जे आत्ता आहे हे सरकार जर चालू ठेवलं नाही पुढच्या 24मध्ये, तर तुमच्या वाट्याला काय येणार आहे ते आत्ता टी व्ही बघा, म्हणजे कळेल तुमच्या घरामध्ये कोण हे घुसणार आहेत. लक्षात ठेवा, सावध ऐका पुढच्या हाका. हे सांगण्याकरता हा व्हिडिओ होता. आणि म्हणून मी थोडीशी इस्रायल आणि भारत संबंधांची पार्श्वभूमीसुद्धा तुम्हाला सांगितली. इस्रायलचे डिफेन्स मिनिस्टर मोशे दायान, जे डोळ्याला एक असा पॅच बांधायचा, त्यांचा डोळा 67च्या लढाईमध्ये जखमी झाले होते त्या लढाईमध्ये, तर ते पण आपल्या इथे जेव्हा आले तेव्हा त्यांना लपून यायला लागलं होतं, कारण भारत सरकारने इस्रायलला रिकग्नाइजच केलेलं नव्हतं. अशी सगळी जुनी कहाणी आहे, ती आत्ता मी सांगत नाही. सोनिया गांधींनी यासेर अराफतला फॉरेन एक्सचेंजची मदत पाठवलेली आहे. हे सुब्रमण्यम स्वामींनी आपल्या आठवणींमध्ये लिहिलेलं आहे की राजीव गांधीला सांगितलं की त्यांना पैसे पाठवायचे. अरे कशाला? जो तुमच्या विरुद्ध काश्मीरमध्ये मत देतो त्याला तुम्ही पैसे पाठवताय. हा गांधी परिवार कधीही भारताचा नव्हता, हा भारताचा असणार नाही आहे. लक्षात ठेवा, हे सगळे भारतद्वेष्टे लोक आहेत. यांना कोणाचं प्रेम आहे? परमेश्वर झाले. इटालीचं प्रेम आहे का, मुसलमानांचं प्रेम आहे का, कोणाचं? भारताबद्दल यांना कवडीचंही प्रेम नाही आहे. हे मला मुद्दाम अधोरेखित करायचं आहे. हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला तर आपण आपल्या मित्रपरिवाराबरोबर शेअर करा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन जर अजूनपर्यंत दाबलेलं नसलं तर कृपया बेल आयकॉन दाबा, म्हणजे आमचे व्हिडिओ नवीन झाले की तत्क्षण तुमच्यापर्यंत ते पोचतील. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. तुमच्या कमेंट्स मात्र आमच्याकडे येऊ द्या, कारण तुमच्या कमेंट्सचे उत्तरं देताना मला इतरही बऱ्याच गोष्टींचा उहापोह करता येतो. नमस्कार आणि धन्यवाद. आपल्या जवळजवळ 400 कमेंट्स आलेले आहेत. आम्ही मागे म्हटल्याप्रमाणे त्यातल्या निवडक कमेंट्सना उत्तर देण्याचा प्रयत्न करतो. खरं म्हणजे काही कमेंट्सना उत्तर मी आजच्या भागामध्ये दिलेलंच आहे, परंतु तरी त्यातल्या काही कमेंट्सबद्दल बोलतो. प्रसाद चिटणीस आणि विशास जोशी या दोघांनी विचारलेलं आहे की भारताचा इकॉनॉमिक कॉरिडॉर होऊ नये म्हणून कुठला देश प्रयत्न करत आहे का? मी याच्यात उत्तर दिलेलं आहे की चीन आणि इजिप्त आणि या सगळ्या देशांना भारताचा इकॉनॉमिक कॉरिडॉर मंजूर नाही आहे, आणि म्हणून त्यांनी या लोकांना हमासला उठवलं असण्याची शक्यता नाकारता येत नाही. जीवन बेर्ड्यांनी विचारलं आहे की पाकिस्तान हमासच्या समर्थनार्थ बोलतं, याची त्याला सजा कशी मिळेल? पाकिस्तानला अजून सजा मिळणं काय बाकी राहिलं आहे? जेवायला अन्न नाही आहे, कोणीही देश त्यांना मदत करत नाही आहे. ते आता हमासच्या बाजूने बोलत आहेत, कारण त्यांची इच्छा आहे की हमासला जी भीक मिळते त्यातली थोडीशी भीकेचे 4 तुकडे त्यांच्या वाडग्यातही पडावे. पण ते पडेल असं वाटत नाही, कारण हमासची आता वाटच लागणार आहे. इस्रायलनी सांगितलेलंच आहे की ते एवढा हमासवरती आता हल्ला करणार आहेत, कदाचित हमासचं ते नामोनिशाणसुद्धा मिटवून टाकतील. हमास कमवत नाही, मग हत्यार येतात कसे, असं राजश्री हजारे यांनी विचारलेलं आहे. तसाच
प्रश्न विजया वैद्य यांनी पण विचारलेला आहे, की हमासला एवढा शस्त्र आणि मिसाईल पुरवठा कुठून होतो आणि इस्रायलची त्यावर नजर नसते का? मी थोडीशी माहिती याच्यात दिली होती. इराण आणि चीन हे 2 त्यांचे पुरवठादार आहेत. इराण शस्त्र देतो, चीन पैसे देतं आणि इस्रायल त्यांच्यावरती नजर खरं म्हणजे ठेवत असतो. माझंही असं मत आहे, की हा हल्ला होऊ शकला याचा अर्थ कुठेतरी इस्रायलला ह्यांनी चकवलेलं आहे आणि त्या चकवण्याचं एक कारण माझ्या मते हे आहे, की सौदी अरेबिया आणखीन तुमचे हे अ, सौदी अरेबिया आणि इस्रायल यांची मैत्री होती आहे. याच्यामध्ये कदाचित इस्रायलचे नेतेही थोडेसे मशगूल राहिलेले असावेत, की आता सगळं ठीक होत चाललेलं आहे आणि त्या मशगुलीचाच बहुतेक गैरफायदा हमासने घेतला. योम किप्पूर वॉर जी 1973 मध्ये झाली होती, त्यावेळेलाही असंच झालं होतं. इस्रायल असा ज्याला म्हणतात फॉल्स ब्रेव्हॅडो, म्हणजे त्यांना वाटत होतं की आपण सुरक्षित आहोत आणि त्यांच्यावरती अचानक योम किप्पूर या सणाच्या दिवशी, जो आता पण सणच होता त्या दिवशी हल्ला झाला होता. इस्रायलने नंतर बाजी पलटवली, परंतु सुरुवातीला काही दिवस मोठे कठीण गेले होते, काही तास मोठे कठीण गेले होते. यावेळेलाही तसंच होतं आहे. इस्रायलने आता बाजी फिरवतोय आणि एकदा गाझापट्टीत नाश व्हायला सुरुवात झाली. इस्रायलनी त्यांच्यावरती हिजबुल्लाचे मिसाईल येतात म्हणून लेबनॉनवरतीही बॉम्बिंग केलेलं आहे. एकदा तिथे माणसं मरायला लागली, की जगभरचे लेफ्टिस्ट लोकं कोकलत उठतील, की मानवतेवर हल्ला. म्हणजे इस्रायलचे मानव जेव्हा हल्ल्याला तोंड देतात, इस्रायलच्या स्त्रियांवरती अत्याचार होतात, तेव्हा त्या मानव नसतात. मानव काय तर फक्त गाझापट्टीतलेच लोक आहेत. असा हा दुटप्पी आणि दुतोंडी व्यवहार जागतिक मीडियाचा सध्या चाललेला आहे. अनिल देशपांडे यांनी सांगितलं आहे, की त्यांना असं वाटतंय, की हमासच्या निर्मितीमागे इस्रायलच आहे. यासर अराफतवर कुरघोडी करण्यासाठी इस्रायलने हमासची निर्मिती केली होती. हे खरं आहे का? हे खरं नाही आहे. परंतु त्या काळामध्ये हमासनी इस्रायलला माहिती पुरवली आणि त्याचा वापर करून गाझामधले PLAचे अल फताहचे जे कार्यकर्ते होते, म्हणजे PLAची जी दहशतवादी विंग होती, त्यांच्या कार्यकर्त्यांना मोसादने ठार मारलं, ही गोष्ट खरी आहे. परंतु कुठनं तरी दहशतवादी येणारच होते. अल फताहच्या ऐवजी हमास आलं इतकंच. आणखीन SG कंटक यांनी विचारलेलं आहे, की मी असं ऐकलं होतं, की इस्रायलकडे असा एक डोम आहे, जो मिसाईल डिटेक्ट करून काउंटर मिसाईल पाठवून त्याला निरस्त करतात. मी याच्याबद्दल बोललोच आहे. असं असूनही हा हल्ला का झाला? तर इस्रायलचा डोम बंद पडला नव्हता, पण त्या डोमची सुद्धा एक लिमिट असते. 90% ते 96% तो डोम मिसाईल थांबवतो. उरलेली 4% मिसाईलसुद्धा पडली तरी बऱ्यापैकी हाहाकार होतो. तो आपण आत्ता हाहाकार पाहतो आहे. आणि यावेळेला खरं नुकसान इस्रायलचं त्या मिसाईलपेक्षा सुद्धा हे जे गुंड घुसलेले आहेत त्यांनी झालेलं आहे. इस्रायलला स्वतःची सुरक्षा त्याकरता मजबूत करायला लागेल आणि हा इशारा भारताला सुद्धा आहे. भारताला सुद्धा आपल्या सीमा अत्यंत मजबूत ठेवायला लागतील आणि हे जे घुसत राहिले लोकं त्यांना गोळ्या घालायच्या, चर्चा करायची नाही. एक आर्मीमध्ये एक वाक्य आहे, शूट फर्स्ट आस्क क्वेश्चन्स लेटर. यांच्यापैकी एकही जिवंत परत जाता कामा नये. आपल्याकडे तर येताच कामा नये, तो जिवंत परतसुद्धा जाता कामा नये. हीच भूमिका इस्रायलची पण आहे आणि हीच भूमिका भारताची पण असली पाहिजे. आपल्या ह्या कमेंट्सना थोडीशी मी उत्तर द्यायचा प्रयत्न केला. नमस्कार.